पण सुखरूप आलो. मम्मीला वाटलं नको नको मग नकोच बोलत होते, बोलते ट्रॅव्हलिंगने जाऊ तर तू बरोबर गाडीनं चालवणार. पण मम्मीला टाकून दिला का आम्ही फिरू शकतो, कुठं पण जाऊ शकतो. हा चला कॉफी घेऊ. जीभ लाचली बघ कसा वाटतं का नाही चांगला. आम्ही वैतागलेलो हा डब्बा सुट्टी झाली. लवकर आई थकली काही चालतं तिथे. तू बघा डेंजर असा व्ह्यू. अरे गंदली का खिडकी, खिडकी गंदली वाटते. होता पाय उचल पुढं नको त्यांना कशाला ते त्यांना राम दे घरा नको. गाईज यो बा महाबलेश्वर मध्ये भूत डेंजर. आत्रा कोतरे दिसतात. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर आज आपण खूप दिवसातून आज बाहेर फिरायला निघालेलो आहे. तर माझ्यासोबत आहे अभि आणि आधी फॅमिली येते आमची. तर आता आम्ही निघालो आहे. कुठं जाईल ते तुम्हाला दिसेलच. तर आता जस्ट आम्ही सकाळी जस्ट निघालो आहे आणि आता मम्मी सगळी येतात, बॅगा बिगा भरतील. आम्ही आमच्या बॅगा टाकल्या टिकीमध्ये. तर मम्मी सगळी आता काय ज्या पिशव्या असतील त्या आणतील, कारण की बॅगा पण आम्ही आणून ठेवल्या आहेत. तर चला आता निघूया फटाफट आणि कुठं जाईल ते तुम्हाला दिसेलच. लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर चला प्लीज फायनली आम्ही आता केलंबाला आलो आहे. तर आम्ही मागं ते जत्रेला आलतो तेव्हा, तर नवरात्रीनं आलतो ना आपण. तर आज आलो आहे परत. तर बघू आता केलंबा आईचं दर्शन घेऊ. मग कुठं जायचं ते पण तुम्हाला सांगाल. मम्मी सगळे आहेत पुढं, आम्ही आहेत मागं. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया. आता थोडाफार आपल्याला चालायला लागेल. आम्ही आलो आहे गावागावातून. जर तुम्ही पण आपला महाबलेश्वर किंवा इकडं जात असाल तर पहिले इकडं केलंबाला या. तुम्हाला म्हणजे मेन मी स्पॉट सांगतो, तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहता. लवकर आई थकली काही चालतं तिथे आऊच्या पायऱ्यान तरी थकते. दम लागतो ना, बरं दम लागतं पटापट चालायचं. चला काय जाऊया आता. पोचू थोड्या वेळातच. वेगळी पुढं पळतात एक आपण पण हे या. चलो काहीच पोचलो फायनली मंदिरात जाऊ. टंग ऐक टंग टंग. चला पाया पड. केलंबाचा बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा गाव आहे. गावाला पण पायऱ्या दिलेल्या आहेत वेगळ्या. इकडून मागच्या साईडून आहेत. इकडं गाव आहे तुम्ही बघू शकता. बघ डेंजर असा गाव आहे. तर चला आमचा पाया पडून झालेला आहे आता. तर आता बघू एक स्पॉट कोणता आहे ते तुम्हाला समजेलच. तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग. तर आपला केलंबा आईचं दर्शन झालेलं आहे. तर बघू चला आता निघूया फटाफट. आंब्यांची झाडं बघू शकते बघा. हे बघा आंब्यांची झाडं, नुसते आंबे लागले डेंजरस. हे बघा आंबा पडतो बघ. नाश्ता करायला थांबलेलो आहे. इकडं खातोय वडापाव. खा बघा खा. तर चला गाईज खाऊन घेऊ फटाफट नाश्ता आपण. तर आपण घेतलेली आहे मिसल पाव. इकडं कुठं थांबलं माहिती आहे का, मानगावच्या इकडं कुठं थांबलो आम्ही. तर नाश्ता करून घेऊ. नंतर गणपतीचं दर्शन करायचं आहे. कोणत्या गणपतीचं दर्शन करायचं आहे ते पण तुम्हाला दाखव. तर चला आता पहिले खाऊन घेऊ. काहीच आम्ही आता 50 किलोमीटर पुढं आलो आणि आता आम्ही आलो आहे बलेश्वर गणपती मंदिराजवळ. तर तुम्ही पण आले की नक्की या इकडं, कारण की मी तुम्हाला प्रत्येक असं लोकेशन सांगणार आहे की तुम्ही जर महाबलेश्वरला येत असाल तर तुम्ही हे लोकेशन पण करत जा, कारण की तुम्हाला हे रोडलाच लागतील. म्हणजे तरी 10-15 किलोमीटर थोडंफार अंतर आतमध्ये आहे. तर चला आता पहिले आपण मंदिरात जाऊ, पाया पडू,
मग कुठं जायचं ते तुम्हाला समजेलच. अजून खूप काय काय फिरायचं आहे. तर चला, काही दुकानं लागलेली आहेत आपली कसली जे पेड्यांची, प्रसादांची, हारांची. चप्पल नाही गाडी का? तर चला, हे हार घेते का रे? एक मम्मी एक ताट घे हारवाला. का द्या एक. कितीला आहे? 200 नारळ दुर्वा फुलं. लाईनच नाही आहे तर आम्हीच चालत चालत चाललो आहे. एवढी काही गर्दी वाटत नाही मल्लेश्वर मंदिरला. तर तुम्हाला दाखवतो, जर व्हिडिओ काढता आली तर तुम्हाला दाखवीन मी कसं काय ते. चल ना, तिकडं कुठं चालले? काही बघा मंदिरात आलो आहे पडून तलावात कासं बघायला. लय कासं आहेत हो इकडे, इकडे वरती आहेत तो कसे पवतान. कासं वाटत सोरले फक्त तर पिल्ली आहे सगळं सोरले. हे बघ कवर कासव पण भरजे बघ इथे. बाबा लयच भरजन, फक्त भरजन. दर्शनाला एवढी गर्दी नाही तरी लोक येतात, आरामशीर बसतात. अजून कशी कसे आहेत? 300 रुपये पाव. हां काय करतो घेते पावमध्ये किती येतील ओले येते वजनात बसते तेवढे बाबा हे बघ सोलता. काजू बघा जायच कसे सोलून. काजवाची बी आणि त्याच्यामध्ये म्हणजे काजू निघतात. काय CNG भरून घेऊया पहिल्यात एकदा, कारण की अजून आपल्याला लई 100 किलोमीटर तरी आहे. तर पहिले बोललो CNG भरून घेऊ, नंतर पुढं भेटेल का नाही भेटेल त्या माहीत नाही, म्हणून अगोदरच भरून ठेवतो. पेट्रोल तर फुल आहे. पेट्रोल का फुल केला, कारण की घाटामध्ये गाडी चढताना प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पेट्रोल भरला. तर पेट्रोलचा काय आता तो उपयोग नाही. तर बघू आता घाटामध्ये गेल्यावर कसं काय ते, तर बघू. चला प्लीज, फायनली आम्ही महाबळेश्वरला पोचलेलो आहे आणि मार्केटमध्ये फिरतो आहे. आम्हाला पाहिजे हॉटेल, पण हॉटेलचे प्राईस बघायला डेंजर आहेत. 2500 एक रूम आहे ना, एक रूम 2500 वन डे. आणि एक भेटला आता मस्त, त्याला कमी कमी करत 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 आणलं आहे. आता 2 दिवसाचे किती फक्त 3000 आहेत. 1500 रुपयामध्ये डन डायरेक्ट डन झाले. बघू आता, तरी पप्पा बघतोय, आम्ही दोघं आलो इकडं बघायला आणि बघू मग आता थोडाफार आराम पण करू, नंतर जेऊ बिऊ मस्तपैकी. पण पहिले आता रूमचा फिक्स करून घेऊ बिना चपलीचा. चला बघू. चला गाईज, फायनली भेटलेलं आहे आपल्याला हॉटेल चांगला आहे की मस्तपैकी. तोच आपला 1500 रुपये बोललेला, तोच काला वैतागलेलो. पेट्रोलवरच गाडी नव्हती जात. तर चला आता बघूया आपला. तुम्ही बघू शकता आपण घेतलेलं रूम मस्त 1500 रुपयामध्ये. कडाकशीर कडक आहे बघ कसा. टॉपचा दिसतो पण आहे. आता मस्तपैकी जेवता, टिकली बिकली लावली बघ कसा वाटतं का नाही चांगला. आम्ही वैतागलेलो डब्बा सुट्टी झाली. अरे जेवायला काढा मस्त. TV बी आज मॅच, आज तर मुंबईची मॅच आहे, मजा येणार बघायला. हे बघ इच्छा कसा डायरेक्ट व्ह्यू बघा, डेंजर असा व्ह्यू. अरे गंजली का खिडकी गंजली वाटते. हे बघ कसा आवाज येत आहे, गंजले. अय्या गंजलेली खिडकी. रोलिंग नीट नाही दिली वाटते. बघा कसा इथं रोडच आहे डायरेक्ट, टेन्शन नाही. इकडच्या रोड तिकडच्या रोड. चला आता मस्तपैकी जेवून घेऊया गाईज. आता जेवून घेऊया मस्त आहे. सुकट आहे का जवळा आहे मस्तपैकी. भाकऱ्यांवर रेमतास. आता भाकरी मस्त खाता. आणि किती भाकरी? 3 दिले. 3 मध्ये होईल का? होईल तुझा 3 मध्ये? होईल ना. तर चला गाईज, खाऊन घेऊ. दोघंच आहे मस्तपैकी ताव काढू. चला गाईज, आता आपण रेडी झालो, मस्त थोडा आराम केला. आता आम्ही चाललो आहे सनसेट पॉईंटला. तर गाडी बघा कशी लागले, थोडीफार मागले तर लालच होणार अख्खी गाडी, कारण की इकडं पूर्ण लालच माती आहे. तर चला आता जाऊया सनसेट पॉईंटला.
अजून आहेत बरेच दिवस आहेत, तर तुम्हाला खूप काय काय बघायला भेटणार आहे, कुठं कुठं जाणार आहे ते. तर चला जाऊया. ओ माय गॉड, पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि घोडेवाले आलेले स्वतः सेल्फ करायची. काय जाऊया चला. सनसेट पॉईंटला आलतो, तर आता बाहेर जस्ट उतरलो आणि आता जायचं आपल्याला आतमध्ये, व्ह्यूचा मजा घ्यायची. तर चला जाऊया आतमध्ये. नाचतो बघ घोडा, नाचतो बघ. अय्या अय्या शिक या नाच नाचो 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 नाच नाच नाच. होय होय होय. कसं आहे शिकवलं आहे. बरोबर रक्त बघ ना सगळा. जाम मोठं सगळं मोठं. होता होता पाय उचल. तर गाई सनसेट पॉईंटला आलेलं आहे. तर मम्मीला वाटलेला का मी आणणार नाही बरोबर, का मी चालवणार नाही गाडी, पण सुखरूप आलो. मम्मीला वाटलं नको नको, मग नकोच बोलत होती, बोलते ट्रॅव्हलिंगने जाऊ, तर तू बरोबर गाडी नाही चालवणार. पण मम्मीला टाकून दिला का आम्ही फिरू शकतो, कुठं पण जाऊ शकतो. हा मॅप आहे आमचं जवळ, सगळ्याकडे फिरू शकतो. तर चला अजून खूप काय काय फिरायचं आहे. आता सनसेट पॉईंटला आलो आहे, पण सन अजून खाली नाही गेला, त्यामुळं अजून आम्ही थांबलेलो आहे. 7:30पर्यंत थांबू आम्ही, कारण की सनसेट पॉईंटचा व्ह्यू घेऊ आम्ही. त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊ, मग नंतर रात्री बघू मार्केटमध्ये जाऊ. जायचं ना कुठं? नको त्यांना कशाला, ते त्यांना राहून दे घरा, नको. चला गाईज बघूया. तर गाईज कॉफी घेतलेली आहे आम्ही, मस्त कॉफी पिऊया. हे कॉफीच्या वरती काय आले, साय आली वाटतं, कॉफी आली काय. तर चला गाईज कॉफी पिऊन घेऊ. कॉफी लई गरम गरम, कारण की ताजी ताजी करून दिलं ना मला. चला कॉफी घेऊ. जीभ लाचली. गाईज सनसेट पॉईंटला गर्दी बघू शकता तुम्ही. भाई बेकार गर्दी झाली आहे. असं वाटतं ना सगळ्यांचे मोबाईल चालू झालेत, सगळ्यांचे. आणि असं एकाच्या बी असं नाही का एकाच्या बी हातात मोबाईल आता चालू नाही, सगळे फोटोवर फोटो काढतात. कारण की हा सन बघू शकता किती सुंदर असं वाटतंय. ऑरेंज आणि ऑरेंज, खूपच ऑरेंज झालेला आहे. तर बघू, आम्ही पण फोटो काढलेले खूप सारे. आपले फोटो येतील आणि ब्लॉग पण येईल. लगातार 3-4 दिवस आपले ब्लॉग येत राहतील, तर तुम्ही बघायला विसरू नका. तर चला गाई, यो झारतरी कुठला भोंगा झार, भोंगा कुठला आहे हो, फुलतरी कुठला आहे. हेच नाव सांगा या फुलाचा, कुठला आहे हो फुलं. जास्वंदीचा दिसतोय, पण ह्यो वेगळा जास्वंदी आहे, काही कळत नाही. जास्वंदी डेंजरस, कंचा फुल आहे, कंचा. गाईज आम्ही आलोय मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गर्दी बघू शकता, आणि आम्ही बघतोय काहीतरी वेगळा म्हणजे काहीच भेटत नाही. मम्मी सगळी भेटली आमच्यासाठी, राईस घेतलेला आहे, फुल राईस, म्हणजे काम फिट झालेलं आहे. बोलू कुठं चाललाय, चाललंय कुठे, हरवला वाटतं. गाईज हे बघा, काल ना वाटतं यांची शिवजयंती होती इकडं महाबळेश्वरला, तर पूर्ण भगवा करून टाकला, पूर्ण भगवा, साधा कामच नाही केला, डायरेक्ट अख्खा भगवा करून टाकला. तर चला आता जाऊया, काय काय बघू. आम्हाला ना ते स्ट्रॉबेरीचं हे खायचं, ते आईस्क्रीम, त्यासाठी आम्ही खास खाली उतरलो का ते खाऊनच जाऊया. तर चला गाईज, यो बघ महाबळेश्वरमध्ये भूत आले, डेंजर. आत्रा कोतरे दिसतात पुढं, यो बघ कसा लटकले. या कोण हे, कोण नाही, चला आतमध्ये. कोण है, कोण, बुला रहे थे, बुला रहे, बुला उसको, वो देख
बुला 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 स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम घ्यायला आलतो बघा पटला नाही याला पटला काय हा उचल उचल नाही पटला आम्हाला आवडलं तुला मग 240 गेलं ना फुकट आपलं हा तुला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तर गाई आम्ही विचार केला त्यावेळेला माती घेतली माथेरानची माथेरान झालं बाबाने शेती त्यांचं फेमस हे काय आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तर ती एवढी खास लागली ना आम्हाला तर ती पण वाटून वाटून झाले टेस्टसाठी घेतली बोललो चांगली लागली तर बरी नाही तर नाही तर चला जाऊया चला गाईज तर हा ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय